बंड्या पवार, नारद, पप्पू घडीगावकर, ब्राह्मण काका कलिंगड, राजा महादेवराव, राधाकृष्ण उर्फ बाबली नाही, मांत्रिक रोहित नाही, देवी महालक्ष्मी, संजय लाल, पिसाच परशुराम मोरतकर, रक्त पिसाच सुनील खवजवेकर आणि या नाट्यातील खास आकर्षण तीव्र शक्ती महारुद्र ज्योतिबा आणि रोहनाच्या चौफेर मुनिके लोकमान्य लोकराजा कैलासवासी सुधीरजी कैकरांचे चिरंजीव युवराज सिद्धेश कलिंगड, संगीतकार हार्मोनियम आशिष तवले, पटवार चंद्रकांत खोतबुवा, साथ राजू कलिंगड, सहाय्यक सचिन घडगावकर, भास्कर चव्हाण, विकसित म्हणून मी माझ्या साऱ्या भक्तांना एकच आशीर्वाद देते, प्रत्येकाच्या घरात सुख शांती समृद्धी नांदे, किडापिडा टळेल असा या महालक्ष्मीचा करवीर निवासिनीचा शुभंकर आशीर्वाद, शुभंकर आशीर्वाद, शुभंकर आशीर्वाद. कृतात बापात आणि कधी 4 युगांची चौकडी, 3 युग संपत आली. द्वापारयुग संपत आलं होतं, कलियुगाला सुरुवात होणार होती. त्या क्षणी कोल्हासूर, रत्नासूर आणि कविरासूर हे 3 दानव उन्मत्त झाले होते. या कवीर माता त्यांनी हाहाकार वाजविला होता. भक्तांचा छळ होत होता, भक्त ढायड्या रडत होते. भक्तांची सर्वस्व रक्षण करण्याची सर्वस्व जबाबदारी आम्हा देवतांच्या माती होती. म्हणूनच हाती तारणी घेतली, वैकुंठीचा त्याग केला आणि या कळवी प्रांतात आले. तिने दानवांचा सेवन केला, दानव मुक्त करवीर प्रांत बनविलं आणि तर दिनापासून करवीर निवासिनी महालक्ष्मी या करवीर प्रांतात ती बसली. त्या दिवसापासूनच या महालक्ष्मीची एक रीतीने सारे भक्त भक्ती करू लागले. त्या माझ्या प्रिय भक्त आणि भक्तींना मी एकच सांगू इच्छिते की माझ्या प्रिय भक्तांना या महालक्ष्मीची एक रीतीने अशी निंदा कधी करू नये. जर आपण दुसऱ्याची निंदा केली तर आपल्या जीवनातील पाप हे वाढलं जातं आणि एकदा का पाप वाढलं गेलं तर इथंच करावं लागतं आणि इथंच भरावं लागतं. तेव्हा दुसऱ्याची निंदा न करता त्या परमेश्वराचं नामस्मरण करा. माझा देव सदैव वर्षी नाही, सदैव वर्षी नाही, सदैव वर्षी नाही. निंदा नको कुणाची, निंदा नको कुणाची. पण हे अर्धवट स्वातंत्र्य नकोय मला. मला पूर्ण स्वातंत्र्य हवंय. पूर्ण स्वातंत्र्य तुला मिळेल, पण त्यासाठी तुला माझी मदत करावी लागेल. तुझी मदत अशी कोणती?
या विश्वात मला सैतानी साम्राज्य निर्माण करायचं. सैतानी साम्राज्य, पण त्यासाठी मी काय करायला हवंय? भांडू नका. क्षणभंगुर जीवनामुळे कुणी भांडू नका, भांडू नका, भांडू नका. हरिनामाला जन्म जाता कुणाची पूजा, कुणाची मुंज, कुणाचं होम हवन, कुणाचं मान मोदक आम्हाला करावं लागतो. पण एखादा बातमी असा असतो, आपलं काम करून घेतो आणि सकाळी सांगतो फलम पुष्पम तोयम, आणि आमच्या जवळ काय नाही की आम्ही घरी आलो. पण करणार काय? हो एकही श्वासात झालं. एखाद्या सत्यनारायणाची पूजा होती, मला माहित होतं तो द्यायला काही बघणार नाही. हा नारळ सांगितलं तर 5 नारळ देणार, मला माहित होतं. म्हणून मी काय केलं, जात्यावेळी माझ्या बाळ्या बापऱ्याला घेऊन गेलो आणि त्याला जे काही सांगायचं ते सारं त्याला सांगितलं आणि त्याच्या घरी गेलो. पूजनाची मांडावर केली, पूजनाला सुरुवात केली. मंत्रावर मंत्र, मंत्रावर मंत्र सुरू केले, मंत्राचा परिवार सुरू केला आणि त्या मंत्रात मध्यंतरी बोललो, बाया बापऱ्या घट चोर्यानं. हे माझ्या बायाने ऐकलं आणि एका कोपऱ्यात किंवा प्राणाच्या भीतीनं नाही, तर येणाऱ्या संकटाला सामोरं जाण्याची जिद्द या नारीच्या अंगी आहे. या संकटाची परीक्षा घेऊ नको. अरे या संकटावर कोणत्या प्रकारे
मात करावी हे संकट कोणत्या प्रकारे ग्रामास्त करावा हे या तारेला परिपूर्ण ज्ञात आहे. काय करशील आणि तुला जर का मरायचं असेल तर तुझी इच्छा मी पूर्ण करेन. तुझ्या हात उत्तर का मला मरण आलं असेल तर हा सदा स्वर्गाची पायरी चढेल, पण या तुझ्या पाप कृत्याला खंडन केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तुझ्या चरणी राजा महादेवराय साष्टांग नमस्कार करतो. हे बाबा, राष्ट्र ही जनकल्याण आणि प्रजापालन तुझी मला आहे. माणसाच्या पाशी आहे किंवा तिची पुण्य होय पुण्य हे मानवा हे जीवन जगत असताना भक्ती मार्ग आचरता भक्ती मार्ग आचरता भक्ती मार्ग आचरता काय आले येताना कायनेशील जाता काय आणले येताना कायनेशील जाता धन दौलत ही ठरत कोटी धन दौलत ही ठरत कोटी काय आणले येताना
चर्चा करतो आणि त्यातून दशावतार सादर केला जातो. दशावताराला कोणती रिहर्सल नाही, कोणती स्क्रिप्ट नाही, म्हणून माझी दशावतार कला साता समुद्रापार गेली. आमच्या दशावतार कलेच्या पृष्ठभागी सदैव राहावं अशी विनंती करतो आणि एक मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिला त्याबद्दल माझ्या कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ आणि माझ्या संपूर्ण दशावताराच्या वतीनं मी तुमचे आभार व्यक्त करतो. इथंच थांबतो. जय जय दशा.